युरोपमध्ये फक्त 45 अंश सेल्सिअस तापमानानं 1300हून अधिक लोकांचा जीव गेला, पण भारतात दरवर्षी 45 ते 50 अंश सेल्सिअस तापमान पडूनही अशी परिस्थिती का निर्माण होत नाही? म्हणजेच खरं कारण फक्त तापमान नाही तर काहीतरी वेगळंच आहे. आणि आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ पाहिलेच असतील, ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उन्हात ठेवलेल्या पॅनवर अंड शिजवताना दिसतो. इतकंच नाही तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक सिग्नल हा उष्णतेमुळे वितळल्याचाही दावा करण्यात आला आणि सोबतच युरोपमधील काही रस्ते जास्त उष्णतेमुळे मऊ पडल्याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. पण या सगळ्या घटनांमागचं खरं कारण नेमकं तरी काय? कारण भारतातही फलोडी, चुरू, दिल्ली आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये दरवर्षी 45 ते 50 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचतं. तरीही तिथून आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ प्रत्येक वर्षी दिसत नाही. आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी युरोपमध्ये नेमकं काय घडलं हे समजून घ्यावं लागेल. म्हणजेच हा हीट वेव्ह नेमका किती गंभीर होता आणि हा अलीकडच्या वर्षातील सर्वात गंभीर हीट वेव्हज पैकी एक का मानला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मागे वारंवार उल्लेख केला जाणारा ओमेगा ब्लॉक नेमका काय? चला तर सर्वात आधी हे समजून घेऊया आणि त्यानंतर शेवटी आपण पाहूया की सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडिओ खरोखरच हीट वेव्ह मुळे होते की त्यामागे काही वेगळंच कारण होतं. तर सर्वात पहिले हे पाहूया की हा हीट वेव्ह किती खतरनाक होता. म्हणजे गेल्या काही दिवसात स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये तापमानाने अनेक वर्षांचे विक्रम मोडले आणि काही शहरांमध्ये तर तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. आणि इतकंच नाही तर जसं आधी मी सांगितलं, या हीट वेव्ह मुळे 1300 पेक्षा जास्त लोकांचा जीवही गेला आहे. पण खरं सांगायचं झालं तर ही पहिलीच वेळ नव्हती की जेव्हा युरोपमध्ये हीट वेव्ह आली. म्हणजे याआधीही 2022, 2023 आणि 2025 मध्ये सुद्धा युरोपने तीव्र हीट वेव्हज अनुभवल्या होत्या. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की यावेळी परिस्थिती इतकी गंभीर का झाली? तर याचं कारण फक्त तापमान नव्हतं, तर ही उष्णता सलग अनेक दिवस कायम राहिली. आणि दिवसा तर तापमान प्रचंड वाढत होतच, पण रात्री सुद्धा फारसा गारवा पडत नव्हता. त्यामुळे अनेक लोकांच्या शरीराला उष्णतेतून सावरण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. आणि इथूनच आपल्या समोर येतो एक महत्वाचा प्रश्न: ही गरम हवा इतके दिवस एकाच ठिकाणी अडकून का राहिली? आणि याचं उत्तर दडलं आहे एका हवामानाच्या दुर्मिळ घटनेमध्ये, ज्याला की वैज्ञानिक ओमेगा ब्लॉक असं म्हणतात. पण मित्रांनो, हा ओमेगा ब्लॉक नेमका काय आहे? तर ओमेगा ब्लॉक बद्दल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीपासून तब्बल 9 ते 12 किलोमीटर उंचीवर जेट स्ट्रीम नावाचे अतिवेगाने वाहणारे वारे वाहत असतात. आणि हे वारे सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतात. म्हणूनच एखाद्या भागात गरम हवा जास्त वेळ टिकत नाही. म्हणजे कधी तिथे थंड हवा येते तर कधी तिथे पाऊस पडतो. म्हणजेच त्या भागाचं हवामान सतत बदलत राहतं. मात्र यावेळी युरोपवरून वाहणाऱ्या जेट स्ट्रीम वाऱ्यांच्या प्रवाहात मोठा बदल झाला आणि हा प्रवाह इतका वाकला की त्याने इंग्रजीतील ओमेगा अक्षरासारखा आकार घेतला, जसा की तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात. या रचनेमुळे युरोपच्या वरच्या वातावरणात हाय प्रेशरचा एक मोठा भाग तयार झाला आणि या हाय प्रेशरमुळे वरची हवा हळूहळू खाली येऊ लागली आणि हवा खाली येताना दाबली गेली. त्यामुळे तिचं तापमान आणखी वाढलं. इतकंच नाही तर या हाय प्रेशरमुळे ढग तयार होणंही कमी झालं. परिणामी पाऊस पडला नाही आणि सूर्याची किरणं सलग अनेक दिवस थेट जमिनीवर पडत राहिली. त्यामुळे जमीन दिवसेंदिवस अधिक तापत गेली आणि हीट वेव्ह आणखी तीव्र होत गेली. आणि म्हणूनच मित्रांनो, ही हीट वेव्ह भारतामध्ये पडणाऱ्या हीट वेव्ह पेक्षाही अधिक घातक ठरली. आणि मित्रांनो, आता जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडिओ खरे आहेत की खोटे ते आता तपासून पाहूया. तर या व्हायरल व्हिडिओ पैकी सर्वात जास्त चर्चेत असलेला व्हिडिओ म्हणजे उन्हात ठेवलेल्या पॅनवर ऑमलेट शिजवण्याचा. पण मित्रांनो, जर आपण हा व्हिडिओ नीट पाहिला तर तो पाहून असं वाटतं की फक्त 45 अंश सेल्सिअस तापमानामुळेच अंड शिजलं. पण मित्रांनो, खरं कारण हे नाही. कारण 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाची हवा हे अंड शिजवण्यासाठी पुरेशी नसते. म्हणजे अंड्यातील प्रथिनेही शिजायला साधारण 60 ते 65 अंश सेल्सिअस तापमान लागतं आणि अंड पूर्णपणे शिजण्यासाठी त्याचं अंतर्गत तापमान जवळपास 71 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणं हे आवश्यक असतं. मग त्या व्हिडिओमध्ये ऑमलेट हे शिजलं कसं? तर मित्रांनो, इथे एक महत्वाचा फरक समजून घ्यावा लागेल. हवेचं तापमान आणि पॅनच्या पृष्ठभागाचं तापमान हे दोन्ही सारखे नसतात. कारण काळ्या रंगाचा धातूचा पॅन बराच वेळ थेट सूर्यप्रकाशात ठेवला तर त्याच्या पृष्ठभागाचं तापमान हवेपेक्षा खूप जास्त वाढू शकतं. आणि म्हणूनच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ऑमलेट हे गरम हवेमुळे नाही तर सूर्यप्रकाशामुळे प्रचंड तापलेल्या पॅनमुळे शिजत होतं. आणि मित्रांनो, आता दुसऱ्या व्हायरल व्हिडिओकडे वळूया,
ज्यामध्ये असा दावा केला जात होता की युरोपमध्ये आलेल्या हीट वेव्हमुळे ट्रॅफिक सिग्नल वितळले. पण या व्हिडिओ मागचं सत्य काहीसं वेगळंच आहे. कारण या व्हिडिओमधील ट्रॅफिक सिग्नल हीट वेव्ह मुळे वितळले नव्हते. तर हा व्हिडिओ प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या ठिकाणांचा होता. म्हणजे पहिल्या घटनेमध्ये इटलीमधील लुगाद्नानो येथे ट्रॅफिक सिग्नल खाली उभ्या असलेल्या एका कारला आग लागली होती आणि त्या आगीतून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे ट्रॅफिक सिग्नलचं नुकसान झालं. तर दुसरा व्हिडिओ जर्मनीतील बर्लिन मधील होता, जिथे जवळच्या एका क्लबला लागलेल्या आगीमुळे ट्रॅफिक सिग्नल खराब झाला होता. म्हणजेच या दोन्ही घटनांचा 2026 च्या युरोपमधील हीट वेव्हशी काहीही संबंध नव्हता. आणि नंतर हे दोन्ही व्हिडिओ एकत्र करून हीट वेव्ह मुळे ट्रॅफिक सिग्नल वितळले असा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला. पण फॅक्ट चेक मध्ये हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट झालं. आणि मित्रांनो, आता शेवटच्या व्हायरल व्हिडिओकडे वळूया, ज्यामध्ये असा दावा केला जात होता की युरोपमधील काही रस्ते जास्त उष्णतेमुळे हे मऊ पडले. आणि जर नीट पाहायला गेलं तर हा दावा बरोबर होता. कारण सलग अनेक दिवस राहिलेल्या तीव्र उष्णतेमुळे काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबराचा वरचा थर मऊ पडला होता आणि त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांच्या पृष्ठभागावर विकृती निर्माण झाली आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. म्हणजेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला रस्ते मऊ पडले हा दावा बरोबर होता. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजली असेल की सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट खोटीही नसते आणि प्रत्येक गोष्ट पूर्णपणे खरीही नसते. आणि विज्ञानाने युरोपमधील ही हीट वेव्ह इतकी तीव्र का होती याचं उत्तर तर दिलं, पण विज्ञानाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच असं नाही. कारण आजही असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधण्यात जगभरातील वैज्ञानिक हे गुंतलेले आहेत. आणि त्यापैकीच एक प्रश्न आहे, जर विश्वात अब्जावधी तारे आणि ग्रह आहेत तर आजपर्यंत आपल्याला एकही परग्रहावरील बुद्धिमान संस्कृती का सापडली नाही? आणि या प्रश्नामागचं रहस्य नेमकं काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटतो.